वैताग आलाय मला तुमचं करू करू. दुसऱ्या घरात गेले असते तर राणीसारखं राज्य केलं असतं मी. मी होते म्हणून नांदले, दुसरी असते तर कवाच पळून गेली असती. तुमच्या सोबत बोलते मी, तिकडे तोंड फिरून काय प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार, कळलं का? मी होते म्हणून नांदले, दिसतंय ना किती करते मी तुमच्या घरादाराचं, तुमच्या पाहुण्या रावळ्याचं. पण माझ्या माहेरच्यांचा तुम्हाला त्रास, माझा तुम्हाला त्रास. मग जा ना, तू होती म्हणून नांदले कर, जा सोडून जातो निघून. आता कशी जाईल? अशी तशी नाही आली मी. 30 लाख रुपये खर्च केला माझ्या बापानी. 30 लाख रुपये ना? हा, 40 लाख देतो मी तुझ्या बापाला. 40 लाख रुपये देतो, पण तू एकदाची जाय माझ्या मागचं. प्रॉब्लेम मी गेले पाहिजे आणि तुम्ही मोकळे झाले पाहिजे सगळ्या गावात हिंडायला, कुणाचे ट्यूब बदलायला, कुणाचे बल्ब बदलायला. बरोबर का नाही? मी तुमच्या सोबत बोलते, माझ्यासोबत बोला तुम्ही. इकडे तिकडे तोंड फिरून काय नाही होणार. तुला जर एवढाच चिटकारा येत असेल ना, तर तुझ्या बापाला बोलवून घे, एक पालखी करतो परत तुला, आणि साजरं संगीत माहेरी एकदा तुला नेऊन घालतो. माझी इकडे काही काळजी करू नको, मी आनंदात राहील, नाही तर हिमालयात जाईन. पण मला आता नको करून टाकलंय तू एकदम. तुम्ही कशाला हिमालयात जाता? तुमची काळजी करणार आहात ना प्रत्येक गल्लीमध्ये. बरोबर का नाही? मला नका हात जोडू, मीच तुम्हाला जोडते. मलाच वैताग आलाय तुमचा. चेअरमन खूपच एकदमच विचार मग्न झाले तुम्ही. अन्याय झालाय माझ्यावर, अन्याय. अरे एका स्त्रीनी छळलेला पुरुष आहे मी, आपला पुरुष. तुम्हाला कोण छळू शकतं बा? बायकून दुसरं कोण बाबा? गावात ताकद नाही कोणाची, पण बायकोनी बाबा नको केलं. चेअरमन आता बायको आहे, संसार आहे, भांडणं कटकटी चालू असतात. अरे पण किती छळावं एखाद्याने, किती अख्खा आयुष्य छळ सोसतोय मी एवढा, बाहेर अख्ख्या तालुक्याला दम देणारा चेअरमन, पण बायकोनी पुढं पार वैताग आलाय मला. तुम्ही छळू देताय म्हणून त्या छळत्या चेअरमन, हे ध्यानात ठेवा. एक काम करा, आणि मी काय म्हणतो, दुसरं लग्न करा ना. होऊ शकतं. हो, काही होऊ शकतं या वयात. हो, या वयात म्हणजे असं किती वय झालं? 50-55 तुमचं? 50-55 नाही, मग आताशी तर कुठं मी 40ची ओलांडली 2-3 महिने झाले. वा मग चेअरमन अजून बाकी आहे. मग काही येऊ शकतं. बरं तुम्हाला आता कमी आहे का गावामध्ये? पण आपल्या कमतरता कुठे आहे मला सांगा. तुमच्यावरती प्रेम करणारी किती जनता आहे. हे बघ, गावात नको रे. गावात सगळ्यांचं कोणाचा संसार मोडायचा नाही, प्रत्येकाला नवरा आहे ज्याचा त्याचा आपला. असं दुसरं बघ ना, काही जर जमत असेल तर. एकदम फ्रेशर माल बघ, फ्रेशर माल पाहिजे तुम्हाला. वा 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 वा, काय अपेक्षा आहे चेअरमन तुमची? 40 ओलांडली फ्रेशर ओलांडली तुम्ही. काही एक आपलं बाळू भाऊ करू शकतो. आपला बाळ आहे. 100% ते सोयरीक जुळायचे नाही तरी. लय सोयरीक मरण मातीचे. बाळूला सांगायचं. आता मी कसं सांगू बाळूला का मला कशी बायको पाहिजे? म्हणजे चेअरमन येडा झाला, तुम्ही सांगायचं. आम्ही हे सांगू. याची लावण्य खनी, छबीदार सुरत देखनी, जशी हिरकणी नारक गुलजार, कटी, हे अशी पाहिजे. नुसती वावरीची कवळीची हुरड्याचं कणीसच. मला पुढे अशी दौलत दादा करू आपण. पुढचं त्यांचं घर एकात घेऊ, पण आपल्याला जिन्नस अशी सुंदर उत्कृष्ट. डिमांड ऐकूनच आमचे कान पिकले, म्हणजे ते अतृप्त झाले. अंगावरती शहार आलेला आहे चेअरमन. अरे आपली चेअरमनची पसंत काय साधी सुधी पाहिजे का? असा कलर पाहिजे, नुसता केळीचा गाभा. वा वा वा. कांती म्हणजे आता काय पुढे बोलायलाच लावू नका तुम्ही, फक्त एखादा असं शोध घ्या. चालतंय आम्ही जातो, बळूभाऊ भेटतो. चला सांगतो. तुमच्या अपेक्षा आल्या, थोडं मोठा श्वास घ्या, मोठा श्वास घ्या. आता जरा बरं वाटलं. खाओ चेअरमन बाई, लई चिंताग्रस्त दिसतंय. चिंता नको तर काय करू भाऊजी? कुठल्या पडल्या भांडणं टन्न चालूच आमच्या घरात. जेव्हा बघाव तेव्हा रामायण महाभारत चालू असतं. अहो यांना माझे माहेरची पाहुणे म्हटलं का पुढंच येतोय. यांचा सगळा खानदानाचं मी करू वैताग आला. रात्री 12 वाजता घरी काय येते विचारलं तर काही कारण सांगत आहेत. कुणाचा रिचार्ज संपला, कुणाचे कुटानेच मिटवायला गेलो होतो. आणि आपण जरा लक्ष घातलं का म्हणजे तू ग बस, तुला काही कळत नाही, माझ्या मागं लय व्याप असतो, याचं मॅटर झालं त्याचं मॅटर झालं, फोन आला की चालले. आता मी बायको आहे, मी विचारायला नको का त्यांना? विचारायला पाहिजे. मग अशी उलट सुलट उत्तरं देत असतात का? नाही.
काय वहिनी ती माणसाची जातच अशी असती. आपण ह्या वयात ती म्हण नाही का, पुरुष कधीच म्हातारा होत नाही. खरंय तुमचं. कंटन भाऊजी, कोण तुम्हाला भोळ म्हणीनो? बाता किती समजूतदारीच्या करतात तुम्ही. वहिनी काय क्वाडेस केलंय आज? सोयाबीनची भाजी. काळ्या मसाल्याची एक काय? हा, काळा मसाला. चालेल मग 2-2 घास खाऊ. भूक लागली काय? हा हा. चला चला, भजी बी काढते गरम गरम. गरम का? कोरडा बी ताळा बरं का. भाऊ भाऊ कोण रे? अहो प्रेमेन कमले उठता का? ते आपलं सोयरिकेचं काम होतं. बोला काय काम आहे? अहो सांग बाप सोयरिकेचं काम आहे, सोयरिकेचं. सोयरिकीच हा पोरगी पाहिजे का पोरगा ते सांगा. पोरगी हा पोरगी पाहिजे. कोणला तुम्हाला? मला आहे, पण अजून सध्या दुसरा नवरदेव आहे आमचा, त्यांना पाहिजे नाही. कोण आहे नवर देव? आपले चेअरमन. काय हा चेअरमन? हा आणि त्यांचं तर पहिलं झालेलं आहे. हा पहिले झालेलं आहे, आता परत दुसरं करायचंय. चेअरमनला? हा ठीक आहे, मला काय सोयरीक जुळवण्याशी मतलब आहे. आपलं काम होते बस विषय घाला. काय नाही, तुम्हाला ते पैसे विषय देते ना. नक्की हा मग फुकट कशाला करून घेते? चालेल, सांगा त्यांना म्हणा करतो सोय. मग होईल ना? हा अहो ते बोलायचं त्यांना तुमच्या सोबत. मग म्हणजे माझ्या सोबत बोलायचं होय. हा चला मग चला मग तुम्ही उठा ना मग. देते ना. अहो, हा बाबा देते. की चला चला कुठे आहेत ते आता? तुम्ही उठा. चला चांगला झोपलो होतो रे. अहो, महत्वाचं काम आहे. झोपतं काय कायम झोपता? एकदा आमच्या झोपा उडाल्या. तुम्ही तर बाळू भाऊला घेऊनच आले बा लगेच. काम एकदम त्वरित झालं पाहिजे. मग नुसतंच आणलंय का आणलंय काय साधन? मग आता होय चेअरमन, तुम्हाला पाहिजे का सोयरीक? मग आता काय करतो बाबा, लागली गरज या वयात. कशी पाहिजे म्हणजे मला तसं तुम्हाला सांगायला, घटस्फोटीत का विवाहित अविवाहित, लग्न झालेले की बिगर लग्नाची, हा पगारी का बिगर पगारी, काय खादी परितक्त्या पाहिजे. हे बघ बाळू, सगळ्यात महत्वाची अट म्हणजे मला जीव लावणारी पाहिजे. आहे का? आता चेअरमन, मी तुम्हाला सोयरीक दाखीन ही ह्या वयाची ती त्या वयाची, पण ती जीव लावणारी असेल का जीव घेणारी असेल हे मला कसं कळायचं? जाऊ दे, हे परितात्या वगैरे नाही का, असे कुठलीच नको. आपल्याला असं फ्रेशर पाहिजे, म्हणजे ज्यांचं अजून काही झालेलं नाही बोला, प्रेशर म्हणजे ज्यांचं अजून लग्न व्हायचंय. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे कुमारी का पाहिजे असं म्हणा ना. हा तसं काय चालल. आपल्याकडे बरेच हे येतं, अरे बाप, फोटो येतं, बायोडाटा आहे. हा तर मी तुम्हाला दाखवतो. बर. नाही नाही, ह्यो बघा बाळू, हा फोटो तर लय भारी बर का, पण वय किती के? तरी हिचं वय 35-40च्या आसपास असेल. 40 न करे. एक वयाची होती. थांबा कॅन्सल. दुसरी. हा आता ही बघा, ही फक्त 28ची आहे. हिचा बाप पोलीस पाटील आहे गावातला, आणि लग्न जुळा ना तिचं अजून. बर 28. आपल्या 30-32 आहे ना, सगळे आहेत आपल्याकडे. नका, आपल्याला बी साजेसं पाहिजे ना. जोड्या शोभला पाहिजे. 31. हा ही बघा आता, कस काय जोडा दिसन एकदम शोभून. पाहिला रंग कसा आहे, हा. हाईट काय आहे, सगळं एवन. म्हणजे ही फायनल करायची का? फायनल. हा फोन लावा लगेच. तिच्या घरी लगेच एखादी भेट वस्तू वगैरे ते काय असतं ना ते सगळं ऐका ना, पाठवा. हिच्या बापाचं किराणा दुकान आहे. किराणा दुकान, हा. खात्या पित्या घरची. हा मग चालल. हरकत नाही, किराणा दुकान असू नाही तर म्हशीचा गोठा असो, आपल्याला सणांग चांगलं पाहिजे. ठीक आहे ठीक, चालल. मग हिच्या बापाला फोन करतो, सांगतो अशी अशी सोयरीक आहे, बर चालल फायनल करू. त्याच्या बी अपेक्षा बघा. हा आता जिथं कुठली काही आडवा येईन तिथं मग आपलं पैसे देऊन मिटवा ते. नाही त्याची काळजीच नका करू. हा आणि चालल मग. प्रेम कमलेश, ठरल्याप्रमाणे आपलं चेअरमन हा ठरल्याप्रमाणे देऊ ना. त्याला अरे पैसे चेअरमन कडे पैशाची काळजी करायची नाही.
अहो तुम्हाला असं पैशात आम्ही आंघोळ घालू. हा अहो चेअरमन, हा 500 आता रुपये. मला काही याची काही कुठं माडी बांधायची का संसाराला? आता कुठं तरी टाकून आपलं मी आम्हाला सगळं माहित आहे. हा तुमचाही यथोचित सत्कार केला जाईल. सगळं झालं. चालेल. लग्नात एखादा ड्रेस घ्या मला. अरे बास का आता ड्रेस शेरवानीच करू तुम्हाला. शेरवानीच नको नको, हेच आता जुना झाला, यालाच एक नवा ड्रेस दे मला असाच. येऊ का? पण काम नामी झालं पाहिजे. झालं फायनल. तुम्ही आता डायरेक्ट पुढच्या तयारीला लागा लग्नाच्या. पुढच्या तयारीला मी तिकडे आता एखादा फ्लॅट बीट बघतो, बांगला बिंगला गावात थोडी आणता येईल. चाल येऊ का मग? हा, या. चांगलं काम केलं बाळू. चेअरमन बाई लयच भारी जेवण झालं बरं का, पोट भरलं? एकदम. आणि ते चेअरमन आहे ना काही चांगला माणूस नाही. तुम्ही आहे ना त्यांच्याबरोबर लग्नच नव्हतं करायला पाहिजे. भाऊजी तुमची तर अचानक भाषाच बदलली. आधी एक बोलत होते, आता एक बोलत आहेत. ते म्हणतात ना ज्याचं खावं नीट त्याच्याशी, ज्याचं खावं मीठ हा. त्याच्याशी राहावं नीट. आता तुमचं मीठ खाल्लं म्हणलं तुमच्याशी कसं काही करावं? असं का? हा मला सांगा मग भाऊजी, यांचं कुठं काही बाहेर फिरे काय? एक अनेक आहेत अनेक. काय बोलता? सुजाताबाई, शाली, संगी, ब्युटी पार्लर, ती अजून ती कोणती हाय एक ती कोणती सेविका ती. बाई मला विश्वास नाही तुमच्यावर. विश्वास नाही? गावात जा चक्कर मारा, कुठं ना कुठं कोणत्या तरी बाईशी गप्पा मारताना दिसतील तुम्ही. अहो त्यांच्या मागं लय काम आहे, त्या अशा गप्पा टप्पा मारायला टाइम आहे का त्यांना? तू आमचं होतं किरकिर भांडण, मी सांगितलं तुम्ही त्याचा फायदाच घ्यायला लागले. तुम्ही ना माझ्यावर विश्वास नका ठेवू. तुम्ही फक्त जा एक फेर फाटका मारून. चला येऊ का? परत सोयाबीनची भाजी केलं मला जेवायला बोलवा. बाईच्या हाताला चव आहे गाड्या. हा सरपंच कुठे? तुम्ही तर नुसते ते ग्रामपंचायत मध्येच बा कधी बी. थोडस मित्र परिवारामध्ये बसत जा जरा. काय अहो तुम्हाला एक जरा माहिती द्यायची होती, बातमी सांगायची होती. अहो एक पुनर्जन्म होणार आहे एका माणसाचा. काय? हा हा अहो सगळं तुम्हाला सांगतो. कुठे तुम्ही आता? बरं चला मीच येतो तिकडं. आलो. अरे बा मी ना निघालोच होतो, गाडी काढून आहे ना भाऊ डायरेक्ट आणायला जाणार होतो त्या सागर भाऊला. नाहीतर आहे ना सुट्टीच नव्हती काल. माझी इच्छाच होती की तुला आहे ना तुझी ते एवडी तक चालली होती ना ते मीठ कमल्या तू फक्त बोलतो, वेळ हजर नाही कळलं ना. गोरा गोरा मुखडा तसा चंद्र. हजर काय हजर? मग अरे पावसामुळे रखडलं, पाऊस नसताना तरी गेलो नसतं का? ए घंटे इकडे काय रे? बस इकडे. चेअरमन काय म्हणते? हा देऊन टाक ना 100%. अरे विषयच नाही. अरे घंटा आपला तर कलर येईन भाऊ. कलवरा आणि नवरदेव कोण आहे मग? अरे नवर ते आपले चेअरमन आहे. चेअरमन कस काय? कस काय म्हणजे? अरे त्यांचं तर लग्न ठरलेलं नाही भाऊ, त्यांचं तर लग्न होईन. तू चेअरमनचा कलोरा 4-5 दिवस तुझी अशी थाट राहीन म्हणशील. खाणं पिणं जेवण सगळं काही फुल दे का ना 4 दिवस. हा होय. हा अरे पण पोरगी कोण दिली? अरे भाई बाकी सगळी व्यवस्था झालेली आहे. तू फक्त आता आम्ही डीजे पण लावणार आहे. डीजे मध्ये असं नाचायचं ना घंटे, नाद नाही करायचं. व्हिडिओ फिटिंग वाला लावलेला आहे. तुला कपड्याचं फक्त माप वाटलं ना, कपड्याचं माप बीप तुला शेरवानी शिव, तुला वाटलं तो कोट ब्लेजर शिव, तुला जे वाटण आवडीचे कपडे तसे शिव. मला ना कोट पॅन्ट शिवायची सेम अशीच. हा मग काय करायचं, सरपंचाला सांगायचं मला लग्नाला नाशेष कपडे घ्यायचे, थोडेफार पैसे द्या. आहे का नाही? चालतंय ना. होय मग पण भाई मजा करायची एकदम बिंदास यायचं तू. आणि ना तू सगळं त्यांचं मेन कलर एवढं लक्षात राहून द्या. त्यांच्या सगळ्या नवरदेवाच्या वस्तू बिस्तू त्यांच्या सगळ्या गोष्टी तुला सांभाळायच्या आहेत. हा सांभाळीन ना. हा नाही का नाही? ये मग आता तू. हा येऊ का? हा जा म्हणजे जा सावकाश जा. आयला आपण ते चेअरमन बाईचं मीठ खाल्लेलं आहे. ही गोष्ट चेअरमन बाईला सांगावी लागेल. कशाला बोलिले काय माहिती? चेअर आले काय? सरपंच बोला. एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतलाय मी आयुष्यात. बर बर बर. एकदम म्हणजे जीवनाला कलाटणीच. अच्छा हा काय विषय बरं? दुसरं लग्न करतोय मी आता. चेअरमन हा दुसरं लग्न? हो. येड लागलं का काय तुम्हाला? येड लागायचीच पाळी आली पहिलं लग्न करून. द्विभार्या प्रतिबंधक कायदा लक्षात आहे का तुमच्या? मी सजा भोगायला तयार आहे. मी कायद्यातली पळवाट शोधायला तयार आहे. पण मी दुसरं लग्न करणार. अहो का म्हणून विचारा ना तुम्ही.
अहो ह्यो मुळातच हा जो निर्णय घेतला तुम्ही हा चुकीचा आहे. तो का घेतला, काय कशासाठी घेतला, या सगळ्या गोष्टी लांबच, पण हा निर्णय धोकेदायक आहे. अहो धोकेदायक नाही, माझ्या आयुष्यातला धोकाच दिसतो ना तुम्हाला. या बायकोनी नको नको केलाय हो मला, नुसती पीर 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 पीर. अहो समजूनच घेत नाही मला कधी. इकडं चालले तिकडं चालले, इकडंच काय गेले तिकडं. अहो नुसतं मला माझा छळ होतोय, छळ. तुम्हाला काय सांगू सरपंच, मी एक पुरुष असा आहे का अतिशय मी पिचलेलोय मी जरा. पण काय सांगू सरपंच तुम्हाला, माझ्या बायको सारखी बायकोच अख्ख्या इंडियात अशी बाई भेटणार नाही. अहो कोणत्या जन्मीचं पुण्य कामी आलंय काय माहित. नाही तर मी असा फकीर माणूस ह्या गल्लीत जा, त्या गावात जाय, याचे कुटाने कर, त्याचे कुटाने कर, एवढं करून मला माझी बायको सांभाळी. ती सकाळीच उठती पहाटच, मला सकाळीच जेवायला लागतं, आंघोळ पाणी सगळं करून जेवण तयार करते, राब राब राबती घरी. मी बोललं एवढं तरी सहन करते. गोगल गाय, एकदम गोगल गाय माझी बायको. रडायला येतो हो तिला पाहिल्यावर. आता वाद कोणात होत नाही, सगळ्यात होते, पण अशी बायको 56 जन्म, 7 काय 56 जन्म घेतले तरी भेटायची नाही तर. अशी एवढी भारी बायको, असा स्वभाव, बापरे बापरे. गेली 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 काय. वाचवलं सरपंच तुम्ही मला, नाही तर आज काही खरं नव्हतं. आज बॉम्बस्फोट झाला असता घरी, आज युद्ध झालं असतं, बंबारी झाली असती, ते सगळं झालं असतं. पण तुम्ही माझं ऐका, मला काय म्हणायचंय, तुम्हाला मान्य आहे, तुम्हाला ह्या बायकोचे तुमचे भांडणं होतात इथपर्यंत मला मान्य आहे. पण मला एक सांगा, तुम्ही दुसरं लग्न केलंच, समजा आपण म्हणू दुसरं लग्न केलंच, पण दुसरी बायको भांड कुदळ निघणार नाही कशावरून. ती जर हिचीच आई निघाली, हिचाच बाप निघाली, मग काय करायचं. तो सरपंच मी तर विचारच केला नाही. मग म्हणजे हे एकीकडून दांडा घेऊन, ते एकीकडून दांडा घेऊन, आणि तुमचं होईन सँडविच. हा, त्याचा विचारच केला नव्हता. हाय हे आपलं सांभाळा, आता काय थोड्यासाठी आहे तसं चाला घेऊन. कोणी काय सल्ले देतंय लक्ष देऊ नका. तुम्हाला सांगतो, युटर्न नाही इथं. बरोबर. जे पडलं ते पदरात पवित्र झालं म्हणा, आणि विषय सोडून द्या. लक्षात घ्या, हीच अशी द्वाड निघली, दुसरी जर खट्याळ निघली तर मग काय करायचं. मग तर लय अवघड कार्यक्रम. जाऊ द्या, आता झालं गेलं, गंगेला मिळालं, सोडून द्या. हा, आणि आता मला तर वाटतंय, आता तुम्ही वाचलेत, पण तरी पण एकदा घरी जाऊन बघा. नाही आता घरचा जरा अंदाज घेतो. नाही पण बघा, माझ्यामुळे वाचलेत तुम्ही. वाचलं, तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद नका देऊ. आपलं आता आज रविवारी काहीतरी होऊन जाऊन द्या. खाटखुट. मग बरं, घरी या- नको, पण घरी नको. बाहेर मी जरा फाटेवर जाऊन खाटखुट घेऊन येतो. नको घरी नको, आपण अहो बाहेरच- ऐका ना, घेऊन येतो आणि बाहेर बनवायला देतो. हा ये ठीक आहे नाही तर संगीला सांगू का? नको, आहो नको, संगी शालू नको, त्या बिचारा दिसत नाहीत पण आज जाणवत राहत्या सारख्या. अहो संगीला भारी बनवती, तुम्हाला नको काय नको सांगतो. नको, आवाज- आपलं बाहेर. बरं बाहेर. हा, एखाद्या हॉटेलमध्ये. बरं बरं, हा चालेल, नक्की ना. नक्की ठरलं. हा, हा. हातावरला पुसा. बाई, सोन्यासारख्या माणसाला किती फडाफडा बोलली मी. माझी मती भ्रष्ट झाली होती, मी नको नको ते बोलले बाई त्यांना. हो चेअरमन बाई, काय हो भाऊजी? रडता काय? तुम्हाला बी कळलं काय चेअरमनच्या दुसऱ्या लागण्याचं? ते मला नाही माहित, पण माझा नवरा सोन्यासारखा आहे भाऊजी. माझ्या नवऱ्यासारखा माणूस नाही, अख्ख्या पृथ्वी तलावरती निताळत त्यांच्यासारखा माणूस नाही बाई. नको नको ते बोलली मी त्यांना. अहो ते दुसरं लग्न करतायत. दुसरं लग्न कशाचं? संत आहेत ते, संत संत संत. जंत आहे जंत. तुम्हाला नाही कळायची त्यांची किंमत, मला आज कळली. माझा नवरा माझ्यासाठी काय आहे, देव माणूस आहे, महापुरुष आहेत ते. महापुरुष. हा, हायला फुलन देवीची अलका कुबल कस काय झाली काढे? मी उगाच त्यांच्यावर संशय घेतला. ओ चेअरमन बाई, ओ अरे ऐका ना, ओ इरसाल सारे झाले इथे गोळा, कॉम धाम नको या चटावर डोळा.